मार्केटमध्ये बघा आपलं पहिलं टार्गेट मार्केटने आपल्याला 60 पॉईंटचं दिलेलं आहे इथं. ओके, त्यानंतर मार्केटने एक डाऊनफॉल दिलेला आहे. आता मार्केटने काय केलं आहे, डे हाय ब्रेक करून मार्केटने खाली आले आणि लो ब्रेक केला. ओके, आता आपण इथं वेट करणार आपल्या एंट्रीचा, सेकंड एंट्रीचा. ओके, सेकंड एंट्री बनली की आपण एंट्री घेणार आहोत. हे लाईव्ह प्रूफ असणार तुमच्यासमोर, सगळं लाईव्ह दिसणार आहे तुम्हाला आपण काय काय करतो ते. ओके, US 100मध्ये आपल्याला एक अपसाईडची पोझिशन सापडलेली आहे. ओके, आपण आता अपसाईडला ट्रेड करणार आहोत. पहिला आपला ट्रेड सक्सेस झालेला आहे US 100चा, जो आपण मे बी 60 पॉईंटचा कॅप्चर केला होता. वरून होता कुठं तरी, वरूनच कॅप्चर करू डायरेक्ट. 60-61 पॉईंटचं आपलं हे होतं. ओके, इथूनच कॅप्चर केला होता आपण. 60 पॉईंटचं टार्गेट आपण ऑलरेडी घेतलेलं आहे मार्केटमध्ये. असं इथं बघा आता काय होतं मार्केटमध्ये. मार्केटने काय केलेलं आहे, मल्टिपल टाईम सेलर इन्व्हाइट केलेले आहेत. सायकोलॉजी नंबरच्या खाली खाली ट्रेड केले, पहिल्यांदा सांगितलं मी. आता दुसरा आपला ट्रेड बनतो इथं. आपण आता वेट करूया काय होतं ते. आपण इथे एंट्री बनवली, आपलं पुन्हा तेच टार्गेट ठरलेलं आणि स्टॉप लॉस पण आपला 30 पॉईंटचा असणार आहे. 1:2 प्रॉफिट घेण्याचा आपण इथं प्रयत्न करणार आहोत. ओके, वेट करूया आता टार्गेट होईपर्यंत. तर ट्रेड समजून घ्या. आता इथं आपण एंट्री घेतलेली आहे. ओके, मार्केटला खालच्या साईडला लिक्विडिटी आहे का, नाही. मार्केट काय करणार आहे, अपसाईडला जाणार आहे. ओके, मार्केट अपसाईडला जाणार आहे. आता आपला पहिला ट्रेड ऑलरेडी झालेला आहे, लक्षात घ्या. आपला पहिला ट्रेड ऑलरेडी झालेला आहे. आपण इथून कुठंतरी एंट्री होती, आपण इथपर्यंत 60 पॉईंट आपले कॅप्चर केलेले आहेत. आपलं ठरलेलं आहे की 1:2 घ्यायचं आहे US मार्केटमध्ये. 60 पॉईंट टार्गेट असणार आहे आपलं आणि 30 पॉईंटचाच आपला SL असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर आपण इथे एंट्री घेतलेली आहे. ओके, तिथून मार्केटने रेड कॅन्डल बनवली, बरोबर, बनवू द्या, काय प्रॉब्लेम नाही. जे इथं बाहेर बसलेत त्यांना भीती दाखवण्यासाठी मार्केटने एक रेड कॅन्डल बनवली आहे, बरोबर. आता आपण वेट करूया आपल्या टार्गेटचं. आपली रिस्क किती असणार आहे, 30 पॉईंटची, आणि आपला प्रॉफिट असणार आहे 60 पॉईंटचं. आपलं टार्गेट मार्केटने हिट केलेलं आहे. ओके, आपला फर्स्ट टार्गेट इथून ते हिटपर्यंत हिट केलं होतं 60 पॉईंटचं. त्यावेळेस मी 50 पॉईंटचा SL ठेवला होता, कारण मार्केट जस्ट ओपन झालं होतं. व्हॉलॅटिलिटी जास्त असते मार्केटमध्ये. आपला पहिला ट्रेड ऑलरेडी झालेला आहे इथं मार्केटमध्ये. आपण इथं 60 पॉईंट ऑलरेडी अचीव केलेले आहेत. इथं मी 50 पॉईंटचा SL का ठेवला होता, बिकॉज ऑफ मार्केट मॉर्निंगला थोडंसं ओलाडायला असतं. ओके, ओलाडायला असतं मार्केट, त्यामुळे मी थोडासा 50 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवला होता. म्हणजे 1:1चं प्रॉफिट मी इथं घ्यायचं ठरवलं होतं. ओके, ही गोष्ट आली लक्षात तुम्हाला. त्यानंतर मार्केटने एक डाऊनफॉल दिला आहे, बरोबर. हा डाऊनफॉल दिला, त्यानंतर आपली एक एंट्री बनलेली इथं, बरोबर. इथं एंट्री बनवली आपण. काय केलेलं आहे, नीट बघा. आता नीट बघा तुम्हाला बघा इथं 30 पॉईंटचा SL आहे आपला, बरोबर. मला दिसतं इथं 30 पॉईंटचा आपला SL आहे आणि 60 पॉईंटचं टार्गेट आहे आपलं. मार्केटने काय केलेलं आहे बघा, आपलं टार्गेट आपल्याला आपलं हिट करून दिलेलं आहे मार्केटने. ओके, झाले आपलं 60 पॉईंटचं टार्गेट. ओके, हे लक्षात घ्या. दुसरा ट्रेड आपण बनवला इथं. त्यानंतर रेड कॅन्डल बनवून आपल्याला भीती दाखवायचा प्रयत्न केला मार्केटने, पण ॲट द एंड मार्केटने काय केलेलं आहे की आपल्याला 60 पॉईंटचं टार्गेट आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे 1:2चं प्रॉफिट आपण आज केलेलं आहे. लक्षात घ्या, मी हे ॲनालिसिस करतो आहे मार्केटमध्ये. आणखी मी ट्रेडिंग करत नाही आहे US 100मध्ये. ओके, मी फक्त ॲनालिसिस करतो आहे. माझे जे स्ट्रॅटर्जी आहे बँक निफ्टी आणि निफ्टीमधली. ओके, बँक निफ्टी आणि निफ्टीमधली जी स्ट्रॅटर्जी आहे ना, ती इथे यूज करण्याचा प्रयत्न करतो आहे मी. आता मार्केट इथून पण वर जाऊ शकतं. ओके, लक्षात घ्या, मार्केट इथून पण वर जाऊ शकतं. व्हिडिओ मी इथे एंड करतो आहे. मला आता व्हिडिओ एडिटिंग करून टाकायचा आहे हा, त्यामुळे व्हिडिओ इथं मी एंड करतो आहे. पण लक्षात घ्या, मार्केट काय करतं आहे बघा. इथं आता मार्केट काय करतं आहे, आपलं डे हायच्या खाली खाली ट्रेड करते. वर इथं सायकोलॉजी नंबर पण आहे, क्लोजिंग प्राईस इथे. त्यामुळे मार्केटला वरच्या साईडला भरपूर लिक्विडिटी आहे. मार्केट इथं ब्रेक करून वरच्या साईडला पण जाऊ शकतं. आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे. मी टार्गेट वाढवून इथं पण ठेवू शकतो, काय प्रॉब्लेम नाही मला. एकदा रिमूव्ह करतो. टार्गेट मी इथलं वाढवून मी इथं पण ठेवू शकतो, पण यात काय अर्थ नाही. माझं जे 1:2चं जे मी ठरवलेलं आहे, ओके, ते माझं कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळे मी इथं काय थांबत नाही मार्केट.